नाही, मोहोळ विधानसभेला एका नवख्या उमेदवाराला ज्याचा पक्षात कोणतेही पक्षाचा येऊन सभासद नव्हता, सदस्य नव्हता, पण माननीय पवारसाहेबांच्या कृपेने, आशीर्वादाने, नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिली. ते आमदार झाले. आमदार झाल्यापासून आजपर्यंत ते मोहोळ तालुक्याच्या कुठल्याही पक्षाच्या बैठकीला कधीच उपस्थित नसतात. आज देवाचे आभार मानायला पाहिजे मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी की आज YB चव्हाणला जी मीटिंग होते त्या बैठकीला ते उपस्थित झाले. राहिला मोहोळ नगर परिषदेचा विषय, तर त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाने जिल्ह्याच्या खासदारांवर धैर्यशील मोहिते पाटलांवरती जबाबदारी दिली आहे आणि ते त्या ठिकाणी सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करतात. प्राथमिक लेवलला आम्ही तालुक्या लेवलला कोऑर्डिनेशन करतो आहे. आपण प्रयत्न करतो शिवसेनेच्या लोकांशी बोलायचं, उभाटा गटाच्या, काँग्रेसशी बोलायचा प्रयत्न करतो आहे, परंतु एकंदरीत त्यांचा आग्रह लक्षात घेता मोहोळ नगर परिषदेला आघाडी होईलच असं काही चित्र आज तरी वाटत नाही. परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते हे माननीय पवारसाहेबांच्या नावावर मोहोळ नगर परिषदेच्या 20च्या 20 जागा स्वतंत्रपणे लढण्याची आमची तयारी करतो आहे. कार्यकर्ते देखील त्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. परंतु सर, राजू खरे जे आहेत ते मोहोळ तालुक्याच्या जनतेला दिसत नाहीत. त्याचसोबतच कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांचे फोटो, त्यांच्या शुभेच्छांच्या जाहिरातींमध्ये त्यांचे स्वतःचे फोटो वृत्तपत्रात झळकताना दिसतात. नक्की ते कोणत्या पक्षात आहेत हाच सवाल होतो. नाही, ते नेमके कोणत्या पक्षात आहे आज आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पण संभ्रमात आहे. शेवटी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या करिश्मावर आणि त्या तिकिटावर ज्यावेळेला आपण निवडून येतो त्यावेळेला एक नैतिकता म्हणून आपली त्या पक्षाशी बांधिलकी असली पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिवसरात्र कष्ट करून निवडून आणून दिलं त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्या अडीअडचणीला धावून येऊन, पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून पक्षाची त्या मतदारसंघात ताकद कशी वाढेल या दृष्टीने वास्तविक आमदाराने, लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. परंतु तसं काही झालं नाही. आजही मोहोळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमचा आमदार गेला कुठे अशा पद्धतीने लोकांमध्ये चर्चा आहे. आणि ठीक आहे, आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे आणि याची पक्ष नेतृत्वाने देखील गंभीर दखल घेतलेली आहे. आणि येणाऱ्या या नगर परिषदेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, आम्ही असं ऐकतो की ते थेटपणे विरोधी सत्ताधारी पक्षाच्या, सत्तारूढ पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार. बघू त्यावेळेला पक्ष कोणत्या पद्धतीची कारवाई करतो. जुळवून घ्यायला सांगितलं तर तुम्ही जुळवून घेणार आहात का? नाही, पक्षाने, नेतृत्वाने जर सांगितलं तर निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे एकत्रितपणे सोबत काम करू. परंतु त्यांची तशी मानसिकता दिसत नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.